नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 36 साईजचं पेपर कटिंग अगोदर करून ठेवलेली. आता साधा पीस असल्यामुळं आपण डायरेक्ट पिसावर कटिंग नाही करायची, कारण पीस कस्टमरने मापात दिलं आहे. मग अशा वेळेला काय करायचं, आपण जे आपण आपल्याकडे पेपर कटिंग असते ते ठेवून आपल्याला व्यवस्थित कटिंग करता येईल. तर आपण हे पेपर ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचे आणि माप कसे घ्यायचे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवते. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला पेपरची माहिती करून देते. ही 36 साईजमध्ये पेपर कटिंग आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये कोणती साईज वाढवावी लागेल का जे मी अगोदर वाढवलेली नव्हती. आता हे माप बघू शकतात, उंचीनुसार एकदम परफेक्ट आहे. आता याच्यामध्ये फक्त आपण कटोरीही वाढवून घेतली म्हणजे माप बरोबर आहे. फक्त ज्या वेळेस आपण पिसावर ठेवतो तर आपल्याला अर्धा इंच क्रॉस पट्टीमध्ये खालच्या साईडने वाढवायचे. बाकी पेपर जसं आहे तसंच आपण ठेवून घेऊ. तरी पण आपण कस्टमरचं जे माप आहे ते आपण चेक करू. जे आपली उंची असेल तर आपल्याला उंची कधी पण पाठीमागून मोजायची असते. जसं तुम्ही बघू शकता, हा ब्लाऊज आहे कस्टमरचा. ह्यानुसार आपल्याला उंची मोजून घ्यायची. तर उंची मोजताना आपल्याला कधी पण पाठीमागच्या बाजूनेच उंची मोजा. तर बघू शकता 13.5 इंच आहे. तर मग आपण 14.5 इंचावर एक मार्किंग करू म्हणजे ब्लाऊज शिवून 13.5वर होऊन जाईल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्यात. आता नंतर आपल्याला कंबर घ्यायचं आहे. तर कंबर कधी पण मोजताना समजा बटनचं जर असेल तर हा भाग पूर्ण सोडून द्या आणि टेप इथं धरा. त्याच्यानंतर जे आपलं काज पट्टी आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्ण जायचं आहे. 31 आहे. तर आपल्याला 31चा चौथा भाग काढायचा आहे. आपण उंचीचा पॉईंट काढला, 31चा चौथा भाग बसतो जवळजवळ 8 इंचाला एक लाईन कमी. तर ते पण आपण घेऊया. त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. आता 36 चेस्ट आहे, हे कसं ओळखायचं तर मी तुम्हाला दाखवते. एकतर तुम्ही आतल्या बाजूने पण चेक करू शकता. तुम्हाला मी आतल्या बाजूनेच दाखवते. जसं की आपण ज्यावेळेस हा भाग धरतो तर हा लूज ठेवायचा नाही, थोडासा ताणला गेला पाहिजे. आणि नंतर पाहू शकतात जी आपली फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत 9 इंच येते. मग 9चा आपण चौथा भाग केला तर समजा आपण 9 एक साईड आली तर चौथा भाग केला तर आपण 36 होऊन जाते. तर मग आपल्याला 9च्या घडीनुसार जरी बोललं तरी चालते. तर घडीनुसार 9चं माप आलं तर 9 टाकले, त्याच्यामध्ये 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवली. हे माप अशा पद्धतीने काढायचे. आता कस्टमरचा गळा किती आहे ते पण चेक करा. आपण ज्या वेळेस ब्लाऊजचे माप काढतो तर त्यावेळेला पद्धत वेगवेगळ्या असतात. तर तुम्हाला मी सोप्या पद्धतीने पण सांगते. एकतर तुम्ही गळा असा पण चेक करू शकता कितीचा गळा आहे. जवळजवळ 7 इंच जरी बोललं तरी चालते. मग आपण 7.5चा घ्यायचा आहे. आता हे 14.5वर एक मार्किंग केली आपण, तर आपण परत 7.5वर एक मार्किंग करू. ही झाली आपली गळ्याची मार्किंग. आलं लक्षात. आता आपल्याला काय करायचं आहे, पेपर ठेवून घ्यायचं आहे. आता पेपरची माझ्या मते उंची पण तेवढीच आहे, 14.5 म्हणजे काही हरकत नाही. आणि जे आपण पॉईंट दिला, आता हा फिटिंगचा पॉईंट होता बघू शकतात. म्हणजे हे सगळे पॉईंट मॅच झाले तर मग आपल्याला बाकीचं माप काढायची काही गरज नाही. समजा याच्यामध्ये पेपर कमी पडला असता आणि हे माप जर असतं तर ते कसं कट करायचं त्याच्यावर पण मी अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि कमी जास्त करण्याची पद्धत हीच आहे. आता आपण फक्त गळा टाकू. तर गळा आपण घेऊ 36ला 2.25 इंच. थोडासा खालच्या साईडने ब्रॉड घेणार. त्याच्यानंतर आपल्याला गळा बनवून घ्यायचा आहे. पाहू शकता ते पॉईंट अगदी एकदम बरोबर आलेत, म्हणून मग मी आता कोणत्याच मापामध्ये बदल करणार नाही. जर झाला असता बदल तर आपल्याला करावाच लागला असता. तरी पण आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये हा बदल करावाच लागणार आहे. एकदम परफेक्ट कशा पद्धतीने आपण ठेवून कट करू शकतो ह्या पण गोष्टी लक्षात घ्यायच्या. आता कोणत्याच याच्यात आपण बदल करायचे नाही. जसं आहे तसं आपण एकदम परफेक्ट
ठेवून घ्यायचं आणि त्यानुसार आपल्याला कटिंग करायची। आता आपण एक लाईन आखून घेऊ, कारण आपल्याला ह्याच लाईनला टच करू म्हणजे आपला म्हणजे कपडा खराब होणार नाही। अर्धा इंच एवढं तरी मी सोडते, आपल्याला वाढवायचं आहे। बघू शकतात। आणि उरलेल्या याच्यामध्ये मग मी इकडं परत एक क्रॉस पट्टी काढून घेणार। आपल्याला कधी पण 4 क्रॉस पट्टी काढून घ्यायची। अगोदर आपण याची कटिंग करू। मला अगोदर बाही काढायची, नंतर उरलेल्या कपड्यामध्ये आपण क्रॉस पट्टी वेगळी काढू। आता जे नवीन आहेत तर मी त्यांच्यासाठी सांगते का मी पेपर कटिंग 36 मध्ये आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे। खालचे व्हिडिओ पण पाहत जावा, कारण बरेचसे त्यांच्या त्याच कमेंट असतात का 38, 36, 32 जे काही असेल, तर मी हे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत। आपलं पेपर कटिंग असू द्या किंवा मग आपलं डायरेक्ट ब्लाऊज पिसावर असू द्या, एकदम सविस्तर माहिती सांगितलेली आहे सगळ्या त्याच्यामध्ये। $90 पॉइंट पीस घेतलेला। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम पडतो, माप कसा पण असू द्या पीस एवढा लागतो, जास्त लागतो, तर तसं अजिबात नाही। एक तर उंचीनुसार पण पीस लागणार, बाहीची लांबी किती आहे त्याच्यानुसार पण पीस लागणार। तुम्ही तुमच्या याच्यामध्ये बदल किती करताय किंवा किती शॉर्ट ब्लाऊज शिवताय त्याच्यावर पीस कमी लागतो, किंवा जे फुल आहे, उंची फुल आहे, स्लीव्जला फुल आहे, तर त्यावेळेला पण ब्लाऊज हा जास्तच लागणार। हा झाला पाठीचा भाग। आता आपल्याला बाही कटिंग करायची, तर मग मी 9.5ची आपल्याला घडी लागते। 8 माप बसले आपलं 8 इंचाचा घडीनुसार। आता कधी पण आपण ज्यावेळेस बाही कट करतो तर घडी कशी घातली पाहिजे, हे जे काठ आहे म्हणजे काठाच जे आहेत ते एकाला एक आपल्याला जॉईंट करून घ्यायचे कड, आणि नंतर आपल्याला 9.5च्या पद्धतीने घडी टाकून घ्यायची। आता इथं जॉईंट दिला तरी चालतंय, एकदम परफेक्ट 9 9.5 बसले। आता अगोदर आपण एकसारखी बाही कट करून घेऊ। बघू शकता। आता आपल्याला पुढून मुडपायचं आहे, तर ते कशा पद्धतीने मग आपण माप घेतलं पाहिजे। आता पुढच्या बाजूने हातशिलाई येते, हे सगळ्यांना माहिती आहे। जसं की आपण हे बघू शकतात, याला हातशिलाई आली। मग आपण हे किती आहे जे त्याच्या आवडीनुसार जवळजवळ 1 इंच जरी घेतलं तरी चालतं, 1 इंच किंवा 1-2 लाईन जास्त, त्यानुसार आपण एक मार्किंग करू। ही मार्किंग झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जी आपली बाहीची उंची असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला शोल्डरकडून जे कपडा गुंततो त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। उंची आहे 9 इंच, तर आपण 9.5 घ्यायला काही हरकत नाही, कारण अर्धा इंच तरी कपडा आतमध्ये जातो। 9.5 वर मार्किंग केले, ही लाईन आपण एकसारखी आखून घेऊ। आता 8 वर एक आपण, कारण आपल्या मोंड्याचं माप किती आलं 8 इंच चालतं, म्हणजे इथपासून ही लाईन आपली आहेतच। म्हणजे ज्यावेळेस आपण क्रॉस चेक केलेलं, आणि 3.5 इंच आपण खाली येऊ। 2 इंचापर्यंत आपल्याला आकार देण्यासाठी ठेवूया। अशा पद्धतीने आपण बाही कट केले, म्हणजे आखून घेतले। आता आपल्याला यायचं आहे दंडघेर किती आहे चेक करू। तर दंडघेर आहे 5 इंच, त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच मिक्स करू शकता, 1.5 ते 2 इंच। आता हे 2 इंच आपण कसे करायचे, बाहेरच्या लाईनला जॉईंट करायचे आणि हे फिटिंग साईडला जॉईंट करायचे। अशा पद्धतीने आपली बाही ही पूर्ण तयार झाली। आता जॉईंट द्यायची वेळ आली तर आपल्याला फक्त 2च ठिकाणी जॉईंट द्यायचं आहे, म्हणजे 2च लेअरला, बाकी एकदम परफेक्ट माप आहे। आणि हा पॉईंट आपल्याला मुडपायचा आहे, तर मग आपण इथं अशा पद्धतीने
कट केलं आहे थोडंसं, किंवा मग असं जरी करून कट केलं तर अतिशय सोपंच आहे अजूनच. बघू शकतात. आता आपण इथे थोडंसं टच करू, म्हणजे आपल्याला मधला सेंटर लक्षात येऊन जाईल. आणि ज्यावेळेस आपण इथे जॉईंट द्यायचा त्यावेळेला आपण समोरचा आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने ही बाही एकदम परफेक्ट कटिंग झाली. आता आपल्याला कटोरी काढायची राहिली तर आपण कटोरी काढून घेऊ. म्हणजे 90 पॉईंटमध्ये एकदम सविस्तर आपली कटिंग एकदम परफेक्ट अशी होऊन गेली. बघू शकतात. याच्यामध्ये आपल्याला कुठेही कमी जास्त अजिबात करायचं नाही. एकदम परफेक्ट अशी याची कटिंग आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपण आता उरलेल्या कपड्यामध्ये बाकीच्या पट्ट्या काढू, जसं गळापट्टी, पाठीची पट्टी, जे काही आपल्या असतील त्या. तर 80 पॉईंटमध्ये 36 साईज आणि 9.5ची बाही एकदम परफेक्ट बसली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.